सरकारचा असो, औरंगजेबाने सुद्धा जिजिया टॅक्स लावला होता. मग तुम्ही सांगता की आम्ही हिंदूंसाठी करतोय, मग हिंदूंच्या मंदिरावर दर्शन घेत असताना तुम्ही टॅक्स लावता आणि आम्हाला एकीकडे बेगडी हिंदुत्व शिकवता. ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्या सर्वांच्या निगडीत आहेत, पण न कळत आपल्याला माहित पडतं. आपण देवदर्शनाला भोळा भळावळ्या माणसाने जातो, पण यांनी एवढं उदात्तीकरण करून ठेवलेलं आज शिर्डीसारख्या मंदिरात जर आम्ही गेलो तर बाहेरचा चिप्सचा पुडा सुद्धा चालत नाही आणि आतमध्ये तुम्ही आईस्क्रीम कुल्फ्या विकता आणि ते म्हणता तुम्ही तुमच्या पैशाने घ्या आणि ते मंदिर सरकारच्या ताब्यात आहे. मग माझ्या देवाला फुल व्हायला सुद्धा मला जर मंदिरात पैसे द्यावे लागत असतील तर माझा हा भोळा भाव कोणासाठी आहे हा विचार केला पाहिजे. ही सरकार कोणासाठी आहे? ही सरकार आमच्यासाठी आहे म्हणून तुम्ही सांगता ना. ही जर सरकार आमच्यासाठी आहे तर आमचे मंदिरं पहिले आमच्यासाठी खुले करा. हा एक विचार आपल्याकडून असला पाहिजे. आणि महिलेला का सांगितलं जातं? कारण प्रत्येक गोष्टीची सवय ही घरातल्या चुलीपासून लागल्या जाते. आज आपल्या इथे जेव्हा आपण बघतो तर उजाला योजना नावाची एक योजना आपल्याला दिली. 500 रुपयाचा गॅस देतो, 500 रुपयाचा गॅस देतो करता करता 1200 रुपयाचा गॅस कधी झाला आम्हाला समजलंच नाही. इथे आमच्या सोयाबीनला 4000च्या वर भाव देत नाही आणि इकडला गॅस 1200 रुपयाचा करून टाकला, पण आमचं कधी त्याच्याकडे लक्षच नाही. कारण आम्हाला तर गॅरंटी माहित पडते. आम्ही टीव्हीवर बघतो की याची गॅरंटी त्याची गॅरंटी, कुणाची गॅरंटी. अरे पण या गॅरंटी जर तुमच्या एवढ्या चांगल्या आहेत तर कोणाच्या मागे सीडी ईडी सीबीआय कशासाठी? एवढा गर्विष्ठपणा कशासाठी? आता भगिनींनो, तुम्ही पुराण गाथा वाचलेल्या आहे. रावणाची लंका जडाली, भगवान कृष्णाची द्वारका बुडाली. यांची तर चहाची टपरी आहे. जडायला आणि बुडायला असा कितीचा वेळ लागणार? पण याची सुरुवात ही सगळ्या आपल्या आई बहिणींनी केली पाहिजे. आपल्या मुलांना संस्कार देत असताना माझा मुलगा टीव्हीवर काय पाहतोय, माझा मुलगा एखाद्या सिरियल मध्ये काय पाहतोय आणि माझा मुलगा मोबाईलवर काय खेळतोय, इथपर्यंत आमचं लक्ष असलं पाहिजे. आमच्या 15 वर्ष आधीचा जर एक विचार बघितला तर गावात कुठं साधा पत्त्याची कॅट खेळत असताना पोलिसाची गाडी येऊन त्याला धाड मारायची, त्यांना पकडून न्यायची. पण आज आमच्या घराघरात जंगली रमी आणि ड्रीम 11 चालू आहे. तुम्ही एकीकडे म्हणता की आम्ही सट्टाबाजी थांबवली, एकीकडे म्हणता आम्ही दोन नंबरचे धंदे थांबवले आणि हेच धंदे तुम्ही ऑनलाईन केले. म्हणजे आमच्या या जनतेला मूर्ख समजता. या गावातली प्रत्येक आई, या गावातली प्रत्येक आई, या गावातली या मतदारसंघातली प्रत्येक महिला ही कोणी सुशिक्षित प्रत्येक जण असतील असं सांगत नाही, पण निर्बुद्ध नक्की नाही. प्रत्येकाला एक मत आहे आणि प्रत्येकाचं मत जाणून घेण्यासाठीच आम्ही इथे आलेलो. तुमच्या घरातले आम्ही आहोत. संजय भाऊ देशमुख काही वेगळे नाही. आता खूप जणांच्या मनात प्रश्न पडला असेल की येणारा प्रत्येक राजकारणी भाषण ठोकून जातो. प्रत्येकाला वाटते की येणारा प्रत्येक जण भाषण ठोकून जातो, तो त्याचं सांगतो. पण मी तुम्हाला पुराव्यासकट सांगतो, 5 वर्षात 2 सरकार बदलल्या. 2.5 वर्ष आधी जेव्हा सरकार होती तर तुम्हाला शेतकऱ्यांना, इथं जर शेतकऱ्याचे सगळ्यात जास्त मला वाटते संख्या आहे, तर 2.5 वर्ष आधी जी सरकार होती त्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. 2.5 वर्षानंतर जेव्हा सरकार बदलली तर सर्वात जास्त दुष्काळ पडला, ओला पडला, कोरडा पडला. आमचं जे बियाणं होतं महाबीजचं ते तुम्ही आम्हाला दिलं नाही. सोयाबीनची बॅग 4,500 आम्हाला घ्यायला लावली आणि ती सुद्धा बोगस निघाली. ते सरकार जेव्हा त्यांना आम्ही जाब विचारायला मागितला तर तेव्हा त्यांनी फक्त आमच्या हातात गाजर दिलं. काही नागपूरचे होते तर काही दिल्लीचे होते. शेतकऱ्यांना मारण्याचं काम चालू आहे. शेतकऱ्यांना मारत नाही आहेत. वामनाने जेव्हा बळीचं राज्य संपवलं तेव्हा 3 पावलात ते संपवलं आणि यांना जेव्हा संपवायचं होतं तेव्हा त्यांनी 3 काळे कायदे काढले. पण पंजाबचे शेतकऱ्यांचे आम्ही आभार मानले पाहिजे की त्यांनी ते मनसुबे हाणून पाडले. जर ते 3 कायदे झाले असते तर आज शेतकरी इथला संपला असता. कारण कुठल्याही राज्यावर किंवा कुठल्याही गोष्टीवर जर तुम्हाला राज्य करायचं असेल, तिथं जर गुलामगिरी चालू करायची असेल तर सगळ्यात पहिले तिथला स्वाभिमान मारला पाहिजे. आणि या भारताचा स्वाभिमान हा शेतकरी आहे, कास्तकार मायबाप आहेत. कारण 70% शेतकऱ्याच्या भरोशावर हा भारत जगतोय आणि तो शेतकरी जर संपवला तर इथला स्वाभिमान संपेल आणि नकळत सगळे लोक आपल्या मागे फिरतील. ही भीती यांना आहे. म्हणून आपल्याला आपल्या माणसाचे हात बळकट करायचे आहे. एवढंच कशाला, आज 4000 2 वर्ष झाले आमच्या इथलं सोयाबीन पडून आहे. पण 5 वर्ष आधीचा विचार करा, 2.5 वर्ष आधीचा विचार करा.